नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 6 ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री हा तुम्हा सर्वांचाच खूप आवडीचा विषय आहे, खूप आवडीचा टॉपिक आहे. तर ट्रिग्नोमेट्री म्हणजे नेमकं काय हे सगळं काही आपण लास्ट स्टँडर्डला पाहिलेलं होतं. पुन्हा एकदा आपण जस्ट रिवाइज करणार आहोत की ट्रिग्नोमेट्री या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो. सो ॲज यू नो की ट्रिग्नोमेट्री हा कोणता आहे? ग्रीक वर्ड आहे. सो या वर्डचे 3 पार्ट्स तयार होतात. कसे काय? तर याचा ट्री आणि हा गोनो आहे, तर गोनोचा आपण गोना म्हणजे ॲक्च्युअल वर्ड हा गोना आहे. ओके. आणि या ठिकाणी मेट्री लिहिले, ॲक्च्युअल वर्ड हा मेट्रॉन आहे. ओके. मग या तिघांचा अर्थ काय? तर ट्री म्हणजे काय? 3. ओके. ट्री म्हणजे काय? 3. गोना म्हणजे या ठिकाणी आपण एक शब्द तयार झाल्यानंतर ट्रिग्नोमेट्री होतो, पण याच्यामध्ये गोनोचा ॲक्च्युअल वर्ड काय आहे? गोना आहे. हे सगळे ग्रीक वर्ड्स आहेत. तर गोना म्हणजे काय? तर साईड्स. ओके. ट्री म्हणजे काय? 3. गोना म्हणजे काय? साईड्स. साईड्स म्हणजे काय? बाजू. आणि मेट्रीचा ॲक्च्युअल शब्द काय आहे? मेट्रॉन. आणि मेट्रॉन म्हणजे काय? मेजरमेंट्स. ओके. हे सगळं काही आपण लास्ट स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे ट्रिग्नोमेट्री या पूर्ण शब्दाचा अर्थ काय होतो? 3 साईड्स आणि मेजरमेंट्स. ओके. सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण या लेसनमध्ये काय काय शिकणार आहोत तर ते बघूया. आपण 9th स्टँडर्डला जे सगळं बेसिक पाहिलेलं आहे. फर्स्ट आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आधी आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहणार आहोत. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, मग आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पाहणार आहोत. लास्ट स्टँडर्डला पण आपण बऱ्याचशा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीजचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. आता अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे काय हे आपण नव्याने शिकणार आहोत या स्टँडर्डमध्ये, की अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे नेमकं काय आणि अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे नेमकं काय. आणि त्याचबरोबर प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन हाईट्स अँड डिस्टन्स. तुम्हाला माहिती आहे का की आपण असे अनेक प्रॉब्लेम्स 9th स्टँडर्डला आपण स्टडी केलेले आहेत, की या ठिकाणी एक झाड आहे, इथून एवढं डिस्टन्स आहे. ओके. या ठिकाणी एक माणूस उभा आहे, तर फाइंड आउट करा की हे काय असेल, म्हणजे माणसापासून ते झाडापर्यंतचं डिस्टन्स काय असेल हे फाइंड आउट करा. तर हे सगळे प्रॉब्लेम्स आपण डिस्टन्समध्ये, हाईट्समध्ये या सगळ्या शेवटच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. ओके. खूप छोटासा लेसन आहे. हार्डली 2 प्रॅक्टिस सेट आहेत आणि एक प्रॉब्लेम सेट आहे. ओके. त्याच्यामध्ये पण हार्डली 10 सम्स आहेत. ओके. सो लेटस स्टार्ट आपण करूया की पहिल्यांदा बेसिक आपण पाहणार आहोत. लेटस रिकॉलमध्ये हा काय आहे? ट्रायंगल आहे. ओके. सो ट्रायंगलमध्ये ABC अर्थात हा कोणता अँगल आहे? ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके. आता या ठिकाणी आपल्याला साइन थिएटा, कॉस थिएटा, टॅन थिएटाच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. सो आपण आधी इथे साइन थिएटाची बेसिक व्हॅल्यू लिहूया. साइन थिएटाची बेसिक व्हॅल्यू काय असते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आता OH मी डायरेक्ट लिहिते, O/H. O म्हणजे काय? अपोजिट साईड. H म्हणजे काय? हायपोटेनस. ह्याला आपण ओ हॅलो असं पण म्हणू शकतो. ओ हाय हॅलो. ओके. सो साइन थिएटा नंतर दुसरं आहे ते म्हणजे कॉस थिएटा. कॉस थिएटा तुम्हाला माहिती आहे की ॲडजेसंट साईड. ॲडजेसंट म्हणजे काय? लगतची बाजू. ॲडजेसंट साईड आपण काय असतं? हायपोटेनस. सो ओ हाय किंवा ओ हॅलो आणि त्याच्यानंतर ए हाय किंवा ए हॅलो. तुम्हाला हाय बोलायचं हाय बोला, हॅलो बोलायचं हॅलो बोला, अजून काय काय बोलायचं काहीही बोला. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत टॅन थिएटा. सो टॅन थिएटा म्हणजे काय? टॅन थिएटा इज इक्वल टू साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा. ओके. टॅन थिएटा काय असतं? साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा असतं. म्हणजे या ठिकाणी टॅन थिएटाची व्हॅल्यू काय होणार आहे? O/A. ओके. सिम्पल व्हॅल्यूज आहेत. ओ हाय, ए हाय, ओ ए ओ ए. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही या व्हॅल्यूज बाय हार्ट करू शकता. सो आता या ठिकाणी आपल्याला साइन थिएटा फर्स्ट ऑफ ऑल लिहायचा आहे. तर आपण या व्हॅल्यूज न लिहिता या फिगरला अनुसरून साइन थिएटा लिहिणार आहोत. सो साइन थिएटा म्हणजे काय? अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. थिएटा काय आहे? अँगल सी काय आहे? थिएटा आहे. सो थिएटाच्या अपोजिट साईड कोणती आहे? AB. ओके. थिएटा आता हा पूर्ण जो ट्रायंगल आहे याचा हायपोटेनस काय आहे? हायपोटेनस म्हणजे काय? राईट अँगलच्या करेक्ट अपोजिट साईड. हायपोटेनस काय आहे? AC. ओके. हे झालं साइन थिएटा. आता आपण फाइंड आउट करणार आहोत कॉस थिएटा. कॉस थिएटा म्हणजे काय? ॲडजेसंट साईड. आता या ठिकाणी थिएटाची ॲडजेसंट साईड कोणती आहे? ही आहे, परंतु ही काय आहे? हायपोटेनस. सो हायपोटेनस सोडून जे ॲडजेसंट साईड असेल ती आपण घेतो. ओके. सो हायपोटेनस सोडून कोणती ॲडजेसंट साईड आहे? B आणि C. सो या ठिकाणी आपण BC लिहिणार आणि आपण आधीच म्हटल्याप्रमाणे ए हॅलो असल्यामुळे या ठिकाणी आपण H हायपोटेनस काय लिहिणार आहोत? AC लिहिणार आहोत. आणि त्याच्यानंतर टॅन थिएटा. टॅन थिएटा म्हणजे काय? अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. सो थिएटाची अपोजिट साईड काय आहे? AB. ॲडजसंट साईड काय आहे? ही घेणार का ही घेणार? तर आपण ही घेणार, कारण आपण हायपोटेनियस ॲडजसंट साईड म्हणून घेत नाही. सो कोणती साईड आहे? BC.
तर अशा पद्धतीने आपण या व्हॅल्यूज फिल करणार आहोत. आय होप तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसला असेल तर नक्कीच लिहून घ्या. मी पुन्हा एकदा तुम्हाला व्हॅल्यूज सांगते की साइन थिएटा फाइंड आउट करताना आपण ओ हॅलो म्हणतो. ओ हॅलो म्हणजेच काय, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच ए बी अपॉन ए सी. कॉस थिएटा फाइंड आउट करत असताना आपण ए हॅलो किंवा ए हाय म्हणतो. सो ए हाय इज इक्वल टू म्हणजेच काय, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. ॲडजसंट साईड काय आहे, बी सी आणि हायपोटेनियस आहे ए सी. त्याच्यानंतर टॅन थिएटा इज इक्वल टू ओ अपॉन ए. ओ म्हणजे काय, अपोजिट साईड, ए म्हणजे काय, ॲडजसंट साईड. ओके, सो अपोजिट साईड आहे या ठिकाणी ए बी थिएटाच्या अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड आहे या ठिकाणी बी सी. तर अशा पद्धतीने आपण पहिली ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. सो आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2. ही पण ॲक्टिव्हिटीच्याच फॉर्ममध्ये आहे. जर तुम्हाला एक्झामला विचारलं गेलं, शक्यतो 9th स्टँडर्डचं विचारणार नाही आहेत, परंतु तरीही हे 10th स्टँडर्डमध्ये पण तुम्हाला उपयोगी आहेच. सो जर विचारलं गेलं तर असे प्रश्न MCQजमध्ये किंवा फिलिंग द ब्लँक्समध्ये किंवा कुठेतरी असे विचारू शकतात 1 मार्क्ससाठी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे कंप्लीट द रिलेशन्स इन द रेशोज गिवन बिलो. सो पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा. सो व्हॉट इज साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा. मी आत्ताच इथे तुम्हाला सांगितलं की टॅन थिएटा म्हणजे काय असतं, साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा. म्हणजे साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा काय येणार आहे, टॅन थिएटा. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी काय लिहायचं आहे, टॅन थिएटा. तुम्ही ते फाइंड आउट म्हणजे लिहून वगैरे करू शकता की कशा पद्धतीने टॅन थिएटा येतं. आता जर आपण असं बघितलं की साइन थिएटाची व्हॅल्यू काय आहे, ओ अपॉन एच. कॉस थिएटाची व्हॅल्यू काय आहे, ए अपॉन एच. आता हे जेव्हा वरती जाणार म्हणजे हे जेव्हा आपण सॉल्व करणार तेव्हा अशा पद्धतीने होणार आहे. सो हे कट होईल, ओ अपॉन ए. म्हणजेच काय मिळालेलं आहे, टॅन थिएटाची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीने साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा काय होतं, टॅन थिएटा होतं. आय होप की पेन्सिलने लिहिलेलं तुम्हाला कळते, कारण पुस्तकावरती पेनने लिहिलेलं मला आवडत नाही. जर तुम्हाला नसेल दिसत तर मी पुन्हा एकदा तुम्हाला पेपरवरती लिहून दाखवणार आहे जेव्हा आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल प्रॅक्टिस सेटचा त्याच्यामध्ये. ओके, सो नेक्स्ट आहे साइन थिएटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस डॅश. सो साइन थिएटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस वॉट, थिएटा. कारण हे आपण ऑलरेडी आधीच्या स्टँडर्डमध्ये पाहिलेलं आहे की साइन थिएटा इज इक्वल टू कॉस इन ब्रॅकेट 90 मायनस थिएटा. म्हणजे हा जो थिएटाचा अँगल आहे तो जर आपण 90मधून सबट्रॅक्ट केला देन वी विल गेट व्हॉट इज कॉस. कॉसची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला मिळणार आहे. सो साइन थिएटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिएटा किंवा साइन थिएटाची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे कॉस थिएटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिएटा. उलटं करायचं आहे तुम्हाला फक्त हे रेशोज. त्याच्यानंतर टॅन थिएटा मल्टिप्लाय बाय टॅन 90 मायनस थिएटा. काय सांगितलेलं आहे, टॅन थिएटा मल्टिप्लाय बाय टॅन 90 मायनस थिएटा इज इक्वल टू काय येणार आहे, 1. ओके, या सगळ्या व्हॅल्यूज आपण आधी पाहिलेल्या आहेत, याचं सगळं विश्लेषण पण आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे की कंप्लीट द इक्वेशन. आता या ठिकाणी सांगितलेलं आहे साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिएटा प्लस कॉस स्क्वेअर थिएटा काय होतं, 1 होतं. ओके, त्याच्यानंतर आहे हे तुम्ही बाय हार्ट पण करू शकता किंवा तुम्हाला जर ते सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तुम्ही लास्ट स्टँडर्डच्या व्हिडिओमध्ये जाऊन ते फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट आहे राईट द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक रेशोज की साइन 30 डिग्री. सो व्हॉट इज साइन 30 डिग्री. जसं की आपण याआधी एक टेबल बघितला होता. ओके, सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा आपण टेबल स्टडी केलेला आहे. सो हे सॉल्व करण्याआधी आपण तो टेबल बघूया आणि मग आपण हे सॉल्व करणार आहोत. सो आता आपण पाहतोय ट्रिग्नोमेट्रिक रेशोजचा टेबल. हा तुमच्या बुकमध्ये पण आहे ऑन दी पेज नंबर 127. आता हा टेबल कसा तयार करायचा याच्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवला जाईल. तुर्तास आपण या टेबलचा स्टडी करूया. तर या ठिकाणी आपण काय पाहतोय, साइन थिएटा, कॉस थिएटा, टॅन थिएटा इथपर्यंत आपण 9th स्टँडर्डला शिकलोय. आता नवीन काय आलेलं आहे, कॉसेक थिएटा. आता कॉसेक थिएटा इज नथिंग बट अपोजिट ऑफ दी साइन थिएटा. म्हणजे रेसिप्रोकल ऑफ दी साइन थिएटा. म्हणजे जेव्हा आपण साइन थिएटाचा रेसिप्रोकल घेणार. आता रेसिप्रोकल म्हणजे काय, खालचा अंक वरती वरचा अंक खाली. म्हणजे इथे काय होणार आहे, 2/1. 2/1च्या ऐवजी आपण फक्त 2 लिहिलं तरी पण चालतं. मग या ठिकाणी साइन 30 काय आहे, 1/2 आहे. मग या ठिकाणी कॉसेक काय होणार आहे, 2 होणार आहे. अशा पद्धतीने जस्ट आपल्याला काय करायचं, रेसिप्रोकल घ्यायचं असतं साइन थिएटाचं, तर आपल्याला मिळणार आहे कोसेक थिएटा. ओके, सो सेम या ठिकाणी पण तेच करायचं आहे. आपल्याला साइन थिएटाचं रेसिप्रोकल घ्यायचं आहे, वी विल गेट कॉसेक थिएटा. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे सेक थिएटा. सेक थिएटा म्हणजे काय, रेसिप्रोकल ऑफ कॉस थिएटा. ओके, आता कॉस थिएटाचं जर आपण अपोजिट केलं, रेसिप्रोकल जर आपण घेतलं जसं की या ठिकाणी 2/√3, तर 2/√3 काय येणार आहे, सेक थिएटा. ओके, सो सिंपल वेने आपल्याला फक्त रेसिप्रोकल घ्यायचे आहेत. पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नेमकं कुणासाठी कोणाचं रेसिप्रोकल घ्यायचं आहे. कोसेकसाठी आपण कॉसचं रेसिप्रोकल घेऊ शकत नाही, आपल्याला साइनचंच रेसिप्रोकल घ्यावं लागणार आहे. नेक्स्ट आहे टॅन थिएटा. आता टॅन थिएटाचं जेव्हा आपण रेसिप्रोकल करू तेव्हा आपल्याला मिळणार आहे कॉट थिएटा. सो इफ यू हॅव टू फाइंड आउट कॉट थिएटा,
जस्ट आपण काय करणार, रेसिप्रोकल करणार आहोत टॅन थिएटाच्या व्हॅल्यूजचं, वी विल गेट कॉट थिएटा. ओके, तर आपण फक्त या 3 व्हॅल्यूज लक्षात ठेवल्या किंवा या फक्त 2 व्हॅल्यूज जरी लक्षात ठेवल्या किंवा फक्त एक व्हॅल्यू जरी आपण साइन थिएटाची लक्षात ठेवली तरी आपण अख्खा टेबल तयार करू शकतो. ओके, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहण्यापेक्षा आपण याच व्हिडिओमध्ये पाहूया की नेमका हा एका व्हॅल्यूवरून फक्त साइन थिएटा लक्षात ठेवून कसा काय टेबल तयार करायचा तो आता आपण पाहणार आहोत. ओनली साइन थिएटाची ही लाईन तुम्हाला पाठ करायची आहे, बाकी सगळं आपोआप तयार होणार. ओके, सो लेटेस्ट आधी आपण थोडासा चांगला टेबल आखून वगैरे घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यूज पुट आउट करणार आहोत. सो आता या ठिकाणी मी टेबल तयार केलेला आहे. ओके, सो मी या ठिकाणी सगळे जे आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत ते लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी सगळे अँगल्स लिहिलेले आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर 0 अँगल, 30 डिग्री अँगल, 45 डिग्री अँगल, 60 डिग्री अँगल, 90 डिग्री अँगल असं सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे तर या ठिकाणी जे काही रेशोज तुम्हाला दिसत आहेत जसे की साइन थिएटा आहे, कॉस थिएटा आहे, टॅन थिएटा आहे, कॉसेक थिएटा आहे, सेक थिएटा आहे, त्याचबरोबर कॉट थिएटा आहे, तर या सगळ्यांच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करणार आहोत, ते पण फक्त सेक थिएटाशी. आणि सेक थिएटा पण आपण फाइंड आउट करणार आहोत अतिशय इझी ट्रिकने. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 ओके 1 2 3 4 असे सगळे नंबर्स लिहून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे 0. ओके, 0 1 2 3 4 आधी मी 1 2 3 4 लिहून दिले, नंतर 0 लिहिलं. सो 0 1 2 3 4 असे आपल्याला नंबर्स लिहायचे आहेत. त्यानंतर काय करायचं, सगळ्याला आपल्याला काय करायचं आहे 4ने डिवाइड करायचं आहे. सो सगळ्याला आपण काय करणार आहोत 4ने डिवाइड करणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड स्टेप करायची आहे आणि मग तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. ते म्हणजे सगळ्यांना टोपी लावायची आहे, टोपी टोपी म्हणजे सगळ्यांचं स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचं आहे. ओके, सो आता हे सॉल्व कसं करायचं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपण जेव्हा 0/4 घेणार, आता 0/4 जेव्हा आपण घेते कुठल्याही संख्येला जर आपण 0ने जर आपल्याला कुठल्याही संख्येला जर आपण डिवाइड करत असू तर डिव्हिजन होईल का, नाही. सो या ठिकाणी डायरेक्ट झिरोज लिहून टाकायचं. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये या ठिकाणी काय आहे 1/4 आहे. 1/4चं स्क्वेअर रूट आपल्याला घ्यायचं आहे. ॲज यू नो की या ठिकाणी 1/4चं जे स्क्वेअर रूट आहे तर ते काय येणार आहे, इथे 1 आहे, इथे 4 आहे. सो 1चं स्क्वेअर रूट काय येतं 1, 4चं स्क्वेअर रूट काय येतं 2. सो काय आलेली आहे आपली व्हॅल्यू 1/2. सो ही झाली कशाची साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू. याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. 2चं स्क्वेअर रूट घेऊ शकतो का आपण, नाही. सो काय येणार √2. 4चं स्क्वेअर रूट काय येतं 2. सो √2/2 हे येणार आहे आपलं पहिल्याचं उत्तर. त्याच्यानंतर आता आपण फाइंड आउट करणार आहोत साइन 45 डिग्री. साइन 45 डिग्री फाइंड आउट करताना काय करणार आहोत, जस्ट 2 1 2 2 2 4. ओके, काय आलं 1/2 आलं. याला आपण काय टोपी आहे अशी ठेवणार आहोत. म्हणजे मी ते बाजूला सॉल्व करून दाखवते कारण ते कळत नसेल तर. सो या ठिकाणी काय होतं आपल्याकडे 2/4 होतं. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय केलं 2 1 2 2 2 4 केलं. आता या ठिकाणी √1/2 राहिलेला आहे. ओके, √1/2 आपण कसं सॉल्व करणार, 1चं √1च येतं आणि 2चं √ काढू शकत नाही. सो 1/√2 या ठिकाणी येणार आहे. म्हणजे साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय येणार आहे 1/√2. ओके, सो आता आपण सिंपल फाइंड आउट करणार आहोत साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 3चं स्क्वेअर रूट निघू शकतं का, नाही. मग आपण √3 आहे असंच ठेवणार आहोत आणि 4चं स्क्वेअर रूट होतं 2. सो या ठिकाणी काय आलेलं आहे √3/2. ओके, त्याच्यानंतर आता आपण फाइंड आउट करणार आहोत साइन 90 डिग्री. सो साइन 90 डिग्रीमध्ये आपण काय करणार आहोत तर या ठिकाणी 4 कट आउट करणार आहोत. काय मिळेल आपल्याला 1, टोपी आहे अशीच आहे. मग 1चं √ काय होतं 1. सो देअरफॉर या ठिकाणी काय येणार आहे 1. म्हणजे साइन 90 डिग्री काय आलेला आहे 1 आलेला आहे. सो हे होतं साइन थिएटाबद्दल. तुम्ही साइन थिएटा मिळवलेला आहे. आता सेम हे जे आहे ना हा सिक्वेन्स जर तुम्ही उलटा लिहिला तर तुम्हाला कॉस थिएटा मिळेल. बघायचं आहे कसं, हा 1 इथे लिहा, हे जे √3/2 आहे तर ते इथे लिहा. त्याच्यानंतर हे जे 1/√2 आहे तर ते इथे लिहा. त्याच्यानंतर हे जे 1/2 आहे तर ते इथे लिहा. त्याच्यानंतर हा जो 0 आहे तर तुम्हाला इथे सिम्पल लिहायचं आहे. झालं, हे झालं तुमच्या कॉस थिएटाच्या व्हॅल्यूज. व्हेरीफाय करू शकता बुकमध्ये बघून तुम्ही की ह्याच व्हॅल्यूज आहेत का. तर अशा पद्धतीने या झालेल्या आहेत कॉस थिएटाच्या व्हॅल्यूज. ओके, त्याच्यानंतर आता आपण फाइंड आउट करणार आहोत टॅन थिएटा. टॅन थिएटा म्हणजे काय, साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा. म्हणजे हा आहे असा भागाकार जर आपण केला साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा तर आपल्याला मिळणार आहे टॅन थिएटा. आता कसा करायचा तर 0/1. आत्ताच आपण पाहिलं की कुठल्या पण नंबरला जर आपण 0ने डिवाइड करत असू तर त्या नंबरचं उत्तर काय येणार आहे 0च येणार आहे. सो या ठिकाणी पहिली व्हॅल्यू काय येणार आहे 0 येणार आहे. त्याच्यानंतर आपण या दोन व्हॅल्यूजचं काय करणार आहोत डिव्हिजन करणार आहोत. सो 1/2 डिवायडेड बाय √3/2.
ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी संख्या तयार होणार आहे. सो आता इथे आपण हे सॉल्व करत असताना काय करतो, वरचं जे आहे ते घेतो आणि खालचं जे आहे त्याचा रेसिप्रोकल घेतो. ओके, सो कट होणार आहे 1/√3. म्हणजेच या ठिकाणी 1/√3 आलेली आहे आपली व्हॅल्यू. इथे आपण लिहिणार आहोत. इथे सिंपल आहे ना टेबल तयार करणं. फक्त जर तुम्ही हे खूप सराव केला तर तुम्ही पटपट टेबल तयार करू शकता, तुमचा जास्त वेळ नाही जाणार. त्याच्यानंतर आपल्याला याचं डिव्हिजन करायचं आहे 1/√2/1/√2. सिंपल 1/√2 मल्टिप्लाय बाय √2/1. कट सगळं काही कटकट झालेलं आहे. म्हणजे काय राहिलं, फक्त 1 राहिलं. तर या ठिकाणी काय येणार आहे, फक्त 1. म्हणजे tan 45 डिग्रीची व्हॅल्यू काय येणार आहे, फक्त 1. ओके, त्याच्यानंतर आता आपण फाइंड आउट करतो आहोत नेक्स्ट व्हॅल्यू. नेक्स्ट व्हॅल्यूमध्ये आपण काय करणार आहोत, √3/2 डिवायडेड बाय 1/2 करणार आहोत. ओके, सो कुठे आपण सॉल्व करूया, आपण जरा इरेज करूया सगळं. ओके, सो मी या ठिकाणी इरेज केलेलं आहे. आपल्याला लिहायचं होतं √3/2 डिवायडेड बाय 1/2. सो सिंपल आपण काय करणार आहोत या ठिकाणी √3/2. मी जरा इकडे इथे दिसत नसेल तर ओके, आणि इथे काय करणार आहोत मल्टिप्लाय बाय. जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा आपण काय घेतो, खालच्या संख्येचं रेसिप्रोकल घेतो. सो या ठिकाणी 2 कट होणार आहे, फक्त √3/1. आता या खालच्या 1ला आपण जास्त व्हॅल्यू देत नसल्यामुळे फक्त √3 लिहिलं तरी पण चालतं. सो या ठिकाणी काय येणार आहे √3. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे 1 अपॉन काय आहे 0. आता 1/0चं उत्तर काय येणार आहे, सिंपल इन्फिनाइट येणार आहे किंवा नॉट डिफाईन्ड येणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही लिहू शकता नॉट डिफाईन्ड किंवा इन्फिनाइटचं साईन तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, सो त्याच्यानंतर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, कोसेक थिएटा. कोसेक थिएटा इज रेसिप्रोकल ऑफ साइन थिएटा. म्हणजे साइन थिएटाच्या उलटा काय करायचं आहे, आपल्याला कोसेक थिएटा करायचा आहे. ओके, सो साइन थिएटा काय आहे या ठिकाणी 0 आहे. म्हणजे या ठिकाणी त्याच्या उलटं पण 0च्या उलटं काय होणार आहे, 0. परंतु जर तुम्ही नीट पाहिलं तर या ठिकाणी बघा काय करायचं आहे, आपल्याला 1/0 घ्यायचं आहे. आता म्हणजे आपण या ठिकाणी 0ने जेव्हा 1ला डिवाइड करणार तेव्हा आपल्याला 0 नाही मिळणार, तेव्हा आपल्याला अनडिफाईन्ड मिळणार किंवा नॉट डिफाईन्ड मिळणार. ओके, सॉरी मी ते 0 लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 1/2. आता 1/2 आहे. 1/2चे जेव्हा आपण अपोजिट करू तेव्हा काय होणार आहे 2/1. सो 2/1 खालच्या 1ला आपण जास्त व्हॅल्यू देत नाही, सो फक्त 2 लिहिलं तरी पण चालणार आहे. ओके, सो नेक्स्ट काय आहे 1/√2. आता 1/√2 आहे, जेव्हा आपण उलटं करू तेव्हा √2 येईल. फक्त खाली 1 आला तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिलं तरी पण चालतो. ओके, सो आपण रेसिप्रोकल का करतोय कळलं का तुम्हाला, कारण या ठिकाणी 1/sin थिएटा आहे. 1/sin थिएटा याचाच अर्थ साइन थिएटाचं रेसिप्रोकल करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे √3/2. √3/2 जर आपण उलटं केलं तर 2 वरती जाईल, √3 खाली येणार आहे. ओके, सिंपल. त्याच्यानंतर इथे 1 आहे. आता 1ला जर आपण उलटं केलं म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे तयार 1/1. इथला 1 आणि 1/1. 1/1चं काय होणार आहे 1च. देअरफॉर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत फक्त 1. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय सेक थिएटा. सेक थिएटा इज रेसिप्रोकल ऑफ कॉस थिएटा. सेक थिएटा कोणाचं रेसिप्रोकल आहे, कॉस थिएटाचं. सो आता या ठिकाणी पहिल्यांदा आहे 1/1 काय होणार आहे 1च होणार आहे. नेक्स्ट आहे √3/2. √3/2 काय होणार आहे 2/√3. तुम्ही एकतर याचं रेसिप्रोकल करून लिहू शकता किंवा हे आहे ना हे आहे असं उलटं लिहू शकता. जसं की 1 आहे 2/√2 आहे, या ठिकाणी √2 आहे असं, या ठिकाणी 2 आहे असं आणि या ठिकाणी इन्फिनाइट आहे असं. म्हणजे एकतर तुम्ही या ठिकाणी जे कॉस थिएटा आहे याचं रेसिप्रोकल लिहू शकता किंवा जे आपण कॉसेक थिएटा लिहिले ते आहे असं उलटं पण लिहू शकता. ओके, ॲज यू विश. त्याच्यानंतर आता आपण फाइंड आउट करणार आहोत कॉट थिएटा. आता कॉट थिएटा म्हणजे एकतर तुम्ही या दोघांचं ज्या पद्धतीने आपण टॅन थिएटा फाइंड आउट केला साइन थिएटा आपण कॉस थिएटा घेऊन, त्याच पद्धतीने तुम्ही कॉट थिएटा पण फाइंड आउट करू शकता कोसेक थिएटा आपण सेक थिएटा घेऊन. पण ते अवघड पडेल, त्यापेक्षा आपण काय करूया सरळ टॅन थिएटापासूनच कॉट थिएटा फाइंड आउट करणार आहोत. सेम टॅन थिएटाचं अपोजिट करत राहा, तुम्हाला कॉट थिएटा मिळेल. सो फर्स्ट ऑफ ऑल 0ला जर आपण 1ने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे इन्फिनाइट मिळणार आहे किंवा नॉट डिफाईन्ड मिळणार आहे. ओके, एनडी लिहा किंवा तुम्ही इन्फिनाइटचं साईन दाखवू शकता. नेक्स्ट आपण पाहतोय की कॉट थिएटा आहे आणि आपल्याला टॅन थिएटा आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉट थिएटा. याच्यात अपोजिट करायचं आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे √3. आता 1चं अपोजिट 1च राहणार आहे. √3चं अपोजिट काय होणार आहे 1/√3 आणि या ठिकाणी नॉट डिफाईन्ड आहे. नॉट डिफाईन्डला जर आपण 1ने डिवाइड केलं तर काय येणार आहे 0. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी हा टेबल तयार होतोय.
आता तुम्ही एक करू शकता, या ठिकाणी जे टॅन थिएटा आहे याच्यासारखं रेसिप्रोकल न घेता हाच टेबल उलटा लिहिला तरी पण तुम्हाला या व्हॅल्यूज मिळणार आहेत. जसं की नॉट डिफाईंड आधी लिहिलं, नंतर √3 लिहिलं, नंतर 1 लिहिलं, नंतर 1/√3 लिहिलं, नंतर 0 लिहिलं. म्हणजे सगळे टेबल्स जे आहेत तर ते एकमेकांवरती डिपेंड आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर फक्त साइन थिएटा तुम्ही पाठच करून टाकलं तर तुम्हाला बाकीचे टेबल सहजासहजी सोडवता येतील, किंवा तुम्ही साइन थिएटा पण अतिशय इझी वेने फाइंड आउट करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने हा टेबल आपण इथे तयार केलेला आहे. सेम टू सेम हाच टेबल तुम्हाला अजून एका व्हिडिओमध्ये मी अपलोड करणार आहे, फक्त टेबल कसं करायचं. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी टेबल तयार केलेला होता. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या आधीच्या पेजवरती, की ज्या ठिकाणी आपण इथे व्हॅल्यूज लिहित होतो. ओके, सो आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यूज लिहायचे आहेत. तुम्ही टेबल समोर ठेवून व्हॅल्यूज लिहू शकता, किंवा तुमचे जर व्हॅल्यूज पार्ट असतील सो तुम्ही बिना टेबल घेता लिहू शकता. आता सध्या आपण टेबल समोर ठेवूनच लिहूया, कारण आत्ताच आपण हा टेबल कसा तयार करायचा तर शिकलेलो आहोत. सो आत्ताच लगेच परीक्षा नको घ्यायला, जस्ट आपण याच्या व्हॅल्यूज लिहिणार आहोत. सो sin 30 काय होतं, जसं की या ठिकाणी मी लिहिलेलं आहे 1/2. सो sin 30 इज इक्वल टू 1/2. cos 30 काय होतं या ठिकाणी, cos 30 इज इक्वल टू √3/2. tan 30 काय होतं या ठिकाणी 1/√3. त्याच्यानंतर sin 60 डिग्री काय होतं या ठिकाणी √3/2. त्याच्यानंतर cos 45 डिग्री काय होतं 1/√2. त्याच्यानंतर tan 45 डिग्री लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, कारण आपण जेव्हा पुढे डिस्टन्सचे किंवा ट्रीमधलं वगैरे अंतर फाइंड आउट करणार तेव्हा टॅनचा जास्त उपयोग होतो. सो tan 45 डिग्री 1 असणार आहे. ओके, सो जसं की या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्याला खाली, की इन स्टँडर्ड्स 9th वी हॅव स्टडीड सम ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ सम ॲक्यूट अँगल्स. नाव वी आर गोइंग टू स्टडी मोर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ ॲक्यूट अँगल्स. आपण लास्ट स्टँडर्डमध्ये ॲक्यूट अँगलबद्दल अनेक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पाहिलेले आहेत. सो या स्टँडर्डमध्ये आपण त्याच्या पुढचे पाहणार आहोत. सो लेट अस सी. हा व्हिडिओ जरासा मोठा होईल, कारण सगळं बेसिक आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहोत, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॉसेक, सेक आणि कॉटची ओळख करून घ्यायची आहे, कारण याआधी ऑलरेडी आपण साइन थिएटा, त्याचबरोबर कॉस थिएटा आणि टॅन थिएटा 9th स्टँडर्डपासून शिकतो आहे. सो आता या ठिकाणी जस्ट आपल्याला कॉट थिएटा, सेक थिएटा, कॉसेक थिएटा यांची ओळख करून घ्यायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी पाहतोय की मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ or the reciprocal of sin ratio is called as cosecant ratio. ओके, म्हणजे साइन रेशोचं इनवर्स किंवा साइन रेशोचं रेसिप्रोकलला आपण काय म्हणतो, कोसेकंट रेशो. ओके, म्हणजेच कोसेक म्हणतो. सो इट इज रिटन इन ब्रीफ ॲज कोसेक, म्हणजेच कोसेकंट थिएटा कोसेकंट रेशो आपण कोसेक असं लिहितो. ओके, सो कोसेक थिएटा इज इक्वल टू 1/sin थिएटा. ओके, कोसेक थिएटा इज इक्वल टू 1/sin थिएटा. आता आपण सगळ्या कोसेक थिएटाच्या व्हॅल्यूज पण पाहिलेल्या होत्या. नेक्स्ट आहे सिमिलरली मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ कोसाइन अँड टँजंट रेशोज आर सिमिलरली कॉल्ड ॲज सेकंड अँड कोटँजंट रेशोज रेस्पेक्टिव्हली. जसं की आपण पाहिलेलं आहे की मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणजेच काय, रेसिप्रोकल. ज्याला आपण रेसिप्रोकल म्हणतो त्यालाच मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स म्हणतात. ऑफ कोसाइन अँड टँजंट रेशोज. कोसाइन आणि टँजंट रेशोजला आपण काय म्हणतो, सिम्पल लँग्वेजमध्ये कोसेकंड आणि कोटँजंट. ओके, मग कोसेकंड म्हणजे काय, कोसाइन, आणि टँजंट रेशोज म्हणजे काय, कोटँजंट. ओके, आणि तेच आपण ब्रीफली कसं लिहितो, सेक आणि कॉट. ओके, एवढं मोठं नाव लिहिल्यापेक्षा आपण सेक आणि कॉट एवढं छोटंसं लिहितो. सो या ठिकाणी सेक थिएटा इज अपोजिट ऑफ दी कॉस थिएटा आपण आत्ताच पाहिलं, आणि कॉट थिएटा इज अपोजिट ऑफ दी टॅन थिएटा. ओके, सो आता या ठिकाणी ते नेमके कसे तयार झालेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत. ॲज यू नो की साइन थिएटा इज इक्वल टू AB/AC. आपण या फिगरमध्ये पण इथे पाहिलेलं होतं की साइन थिएटा काय असतो, AB/AC. म्हणजे साइन थिएटा काय असतो, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. ओके, सो कोसेक थिएटा इज इक्वल टू 1/sin थिएटा. हे पण आपल्याला माहिती आहे की कोसेक थिएटा म्हणजे काय, साइन थिएटाचे अपोजिट, म्हणजेच त्याचं रेसिप्रोकल. सो साइन थिएटाचं आपण रेसिप्रोकल केलं तर काय होईल, AC/AB. पण ते AC/AB डायरेक्ट न लिहिता या ठिकाणी तुम्हाला सगळ्या स्टेप्स करून दाखवलेल्या आहेत. पहिली स्टेप काय केलेली आहे तर 1 असाच वरती ठेवलेला आहे, आणि AB/AC म्हणजे साइन थिएटाची व्हॅल्यू लिहिलेली आहे. आता आपण हे जेव्हा डिवाइड करतो तेव्हा आपण कसं करतो, डिवाइड करत असताना ॲज युजल खालचे जे सगळे टर्म्स आहेत ते आपण उलटे लिहितो वरती. ओके, म्हणजे लेट मी शो यू. सो या ठिकाणी जे सगळे टर्म्स आहेत ते आपण कसे लिहिणार आहोत, या ठिकाणी जेव्हा आपण सॉल्व करणार तेव्हा मल्टिप्लाय बाय हा जो खालचा AC आहे त्याला आपण वरती लिहिणार, आणि हा जो वरचा AB आहे त्याला आपण खाली लिहिणार. ओके, सो अशा पद्धतीने हे सगळे टर्म्स आपण लिहितो. आता मग तेव्हा हे नसणार आहे 1 मल्टिप्लाय बाय AC/AB. सो व्हॉट इज 1 मल्टिप्लाय बाय AC/AB? AC/AB. सो इन दिस वे साइन थिएटा इज अपोजिट ऑफ दी
कोसेक थिएटा इज रेसिप्रोकल ऑफ द साइन थिएटा. ओके, त्याच्यानंतर आता आपण कॉस थिएटा पाहतोय. सो ज्या पद्धतीने आता आपण या ठिकाणी साइन थिएटा कोसेक थिएटा पाहिलं त्याच पद्धतीने आता आपण कॉस थिएटा पाहूया. सो कॉस थिएटा काय आहे, जसं की आपण इथे पण पाहिलं किंवा या फिगरमध्ये पण बघू शकतो की कॉस थिएटा काय आपण घेतो, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. सो ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस म्हणजेच काय, या ठिकाणी बी सी अपॉन ए सी. सो बी सी अपॉन ए सी. आणि ॲज यू नो की सेक थिएटा काय असतं, कॉस थिएटाचं रेसिप्रोकल असतं. सो 1 अपॉन कॉस थिएटा. आता या ठिकाणी कॉस थिएटाच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू लिहिणार बी सी अपॉन ए सी. ओके, सिम्पल. इथे आपण ज्याप्रमाणे गुणाकार केला तसं की ह्याच्या खालचे व्हॅल्यूज आहेत त्या वरती जातात आणि जेव्हा आपण गुणाकार करतो कशाचा पण, तेव्हा खालचे व्हॅल्यूज वरती येतात आणि वरच्या व्हॅल्यूज खाली जातात. म्हणजे या ठिकाणी 1 इंटू ए सी अपॉन बी सी होणार आहे आणि 1 इंटू जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच व्हॅल्यूज राहणार आहेत. सो ए सी अपॉन बी सी म्हणजे सेक थिएटाची व्हॅल्यू काय झाली, ए सी अपॉन बी सी. ओके, मग आता इट मीन्स खाली काय सांगितलेलं आहे आपण बघूया. आता याच्यानंतर हा भाग होता, पण आपण आधी हे दोन्ही समजून घेतले कारण हे बेसिक होते. आता आपण या भागाकडे येऊया. या ठिकाणी आपण काय पाहतोय, कोसेक थिएटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. ॲज यू नो की कोसेक थिएटा काय आहे, साइन थिएटाचं रेसिप्रोकल आहे. जर साइन थिएटा अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस असेल तर कोसेक थिएटा काय असणार आहे, हायपोटेनियस अपॉन अपोजिट साईड. ओके, सो त्याच्यानंतर आपण काय म्हणतो या ठिकाणी की टॅन थिएटा. सो व्हॉट इज टॅन थिएटा. टॅन थिएटा म्हणजे काय, ओ अपॉन ए. व्हॉट इज ओ, ओ म्हणजे काय, अपोजिट साईड. अपोजिट साईड अपॉन ए म्हणजे काय, ॲडजसंट साईड. ओके, सो या ठिकाणी अपोजिट साईड आपण या फिगरमध्ये पाहूया. थिएटाच्या अपोजिट साईड काय आहे, ए बी. आणि थिएटाच्या ॲडजसंट साईड काय आहे, बी सी. आपण हायपोटेनियसला घेत नाही, आपण जस्ट अपोजिट साईड आणि ॲडजसंट साईड काय आहे, बी सी आहे. सो ए बी अपॉन बी सी. आता आपल्याला माहिती आहे की कॉट थिएटा हे काय आहे, रेसिप्रोकल ऑफ टॅन थिएटा म्हणजेच 1 अपॉन टॅन थिएटा. सो जस्ट आपण हे इथे लिहिणार आहोत. रेसिप्रोकल केलं आपल्याला काय मिळालेलं आहे, कॉट थिएटा. सो व्हॉट इज कॉट थिएटा, ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड. तुम्हाला हे जर ॲडजसंट साईड अपोजिट साईडमध्ये जमनिंग होत असेल जस्ट तुम्ही टॅन थिएटा लिहा आणि त्याच्या अपोजिट करा. ओके, त्याच्यानंतर आहे सेक थिएटा. सो सेक थिएटा म्हणजे काय, आपण आत्ताच पाहिलं, सेक थिएटा हा रेसिप्रोकल आहे कोणाचा, कॉस थिएटाचा. ओके, सो कॉस थिएटा म्हणजे काय, ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. म्हणजे सेक थिएटा काय होणार आहे, हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड. यू नो दॅट टॅन थिएटा इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. आपण आत्ताच आयडेंटिटी पाहिलेली होती की टॅन थिएटा म्हणजे काय, साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा. ओके, सो आता या ठिकाणी टॅन थिएटाचा रेसिप्रोकल कोण आहे, कॉट थिएटा. म्हणजे कॉट थिएटा इज इक्वल टू काय होणार आहे, 1 अपॉन टॅन थिएटा. मग आता या ठिकाणी टॅन थिएटाच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट आउट करू शकतो. सो ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट केलेली आहे. आतापर्यंत आपण एवढी सगळी गणितं पाहिलेली आहे. तुम्हाला आता कळलं असेलच, जेव्हा आपण अशा पद्धतीचे समीकरण सोडवतो तेव्हा आपण याचं रेसिप्रोकल करतो. म्हणजे कॉसला वर घेतो, साईनला खाली घेतो आणि सॉल्व करतो. सो 1 मल्टिप्लाय बाय कॉस थिएटा अपॉन साइन थिएटा काय होणार आहे, कॉस थिएटा अपॉन साइन थिएटा. म्हणजे कॉटची व्हॅल्यू काय येणार आहे या ठिकाणी, कॉस थिएटा अपॉन साइन थिएटा. म्हणजे टॅन थिएटा काय होतं, साइन थिएटा अपॉन कॉस थिएटा. कॉट थिएटा काय झालं, कॉस थिएटा अपॉन साइन थिएटा. इझी. ओके, तर अशा पद्धतीने खूप इझी आहे ट्रिगोनोमेट्री. आता आपण पाहणार आहोत याचा पुढचा पेज. याचा पुढचा पेज अतिशय सोपा आहे, अतिशय छोटासा आहे. ओके, लेट अस मूव. आता या ठिकाणी आपण काय पाहतोय, द रिलेशन बिटवीन द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ कोसेक, सेक अँड कॉट रेशोज. ओके, सो आता आपण काय पाहिलं होतं की 1 अपॉन साइन थिएटा म्हणजे कोसेक थिएटा. म्हणजे कोसेक थिएटाचा रेसिप्रोकल काय आहे, 1 अपॉन साइन थिएटा. सेक थिएटाचा 1 अपॉन कॉस थिएटा म्हणजेच कॉस थिएटाचा रेसिप्रोकल कोण आहे, सेक थिएटा. आणि टॅन थिएटाचा रेसिप्रोकल कोण आहे, कॉट थिएटा. म्हणजे कॉट थिएटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिएटा येणार आहे. सो आता हेच आपण असं पण लिहू शकतो की साइन थिएटा मल्टिप्लाय बाय कोसेक थिएटा इज इक्वल टू काय, 1. ओके, आता हे कसं आपण इथे लिहू शकतो ते आपण आता जरा इथे बघूया, रफ वर्कमध्ये बघूया की 1 अपॉन साइन थिएटा इज इक्वल टू काय आहे, कोसेक थिएटा. ओके, आता कोसेक थिएटाला डिनॉमिनेटर काहीच नाही आहे, सो आपण 1 घेणार. सो या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू कॉसेक थिएटा मल्टिप्लाय बाय साइन थिएटा. ओके, सो कॉसेक थिएटा मल्टिप्लाय बाय साइन थिएटा. या ठिकाणी 1 इंटू 1 1च राहणार आहे. कॉसेक थिएटा SCC हा. ओके, मल्टिप्लाय बाय साइन थिएटा. आलं तुमचं उत्तर या ठिकाणी. ओके, फक्त इथे थोडंसं अरेंज केलं आहे, हा पार्ट या ठिकाणी आहे, हा पार्ट या ठिकाणी आहे आणि तुमचं अशा प्रकारे उत्तर येणार आहे. सो जसं आपण हे सॉल्व केलं तसं तुम्ही हे पण सॉल्व करू शकता की 1 अपॉन कॉस थिएटा इज इक्वल टू सेक थिएटा. सेक थिएटाला डिनॉमिनेटर नाही, आपण 1 लिहिणार. 1 मल्टिप्लाय बाय 1 1 होतं आणि सेक थिएटा मल्टिप्लाय बाय कॉस थिएटा. सिम्पल. फक्त थोडंसं हे या साईडला आहे, हे या साईडला आहे, तेवढे अरेंज आपण करू शकतो.
नेक्स्ट आहे 1/tan थिएटा इज इक्वल टू कॉट थिएटा. सेम त्याच पद्धतीने हे पण फाइंड आउट केलेलं आहे की tan थिएटा मल्टिप्लाय बाय कॉट थिएटा इज इक्वल टू 1. ओके, सो हे होतं रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ कोसेक थिएटा, सेक थिएटा आणि कॉट थिएटा. आपण या तिघांचे डेफिनेशन पाहिले की कोसेक थिएटा कसं आपण फाइंड आउट करतो बाय टेकिंग रेसिप्रोकल ऑफ साइन थिएटा, सेक थिएटा आपण कसं फाइंड आउट करतो बाय टेकिंग रेसिप्रोकल ऑफ कोसेक थिएटा, कॉट थिएटा आपण कसं फाइंड आउट करतो बाय टेकिंग रेसिप्रोकल ऑफ टॅन थिएटा. तर त्याच पद्धतीने हे अजून एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज तयार होऊ शकतात जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे जे आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत प्रॅक्टिस सेटमधले त्या ठिकाणी हे खूप युजफुल आहेत. सो या ठिकाणी जस्ट मोर इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही रीड करू शकता. तर या ठिकाणी सांगितलेली आहे इन्फॉर्मेशन अबाउट द ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन आर्यभट्ट आणि आर्यभट्ट यांच्याबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. जस्ट आपण रीड करणार आहोत. तुम्हाला रीड करायचं तर तुम्ही रीड करू शकता. ओके, खूप गरजेचं आहे हे सगळं माहिती असणं. सो द ग्रेट इंडियन मॅथमॅटिशियन आर्यभट्ट वॉज बॉर्न इन 476 AD इन कुसुमपूर विच वॉज नियर पटना इन बिहार. त्यांचा जन्म कुठे झाला होता? बिहारमध्ये झाला होता. ही हॅज डन इम्पॉर्टंट वर्क इन अरिथमेटिक, अल्जेब्रा अँड जिओमेट्री. ओके, इन द बुक आर्यभटिया, तुम्ही वाचलं असेल आर्यभटिया, ही हॅज रिटन मेनी मॅथमॅटिकल फॉर्म्युला. त्यांनी खूप प्रकारचे मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज लिहिलेले आहेत आर्यभट्ट यांनी. सो फॉर एक्झाम्पल इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन, आपण अल्जेब्रामध्ये पाहिलेलं आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन 3rd चॅप्टर आहे. फॉर्म्युला फॉर nth टर्म अँड दी सम ऑफ फर्स्ट nth टर्म्स. जसं की आपण nth टर्मचा फॉर्म्युला काय पाहिलेला होता? Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाय बाय d. आणि सम ऑफ फर्स्ट n टर्म्स Sn इज इक्वल टू n अपॉन 2a प्लस n मायनस 1 मल्टिप्लाय बाय d. ओके, अशा पद्धतीने आपण फॉर्म्युले पाहिलेले होते Tnचे आणि Snचे. सो हे कुणी याचा शोध कोणी लावलेला आहे? आर्यभट्ट यांच्या बुकमध्ये आहे. नेक्स्ट आपण आता काय पाहतोय? द फॉर्म्युला टू अप्रोक्सिमेट √2. √2 फाइंड आउट करण्याचा एक फॉर्म्युला पण लास्ट स्टँडर्डला पाहिलेला होता, तो पण त्यांनीच फाइंड आउट केलेला आहे. द व्हॅल्यू ऑफ पाय अप टू 4 डेसिमल्स, म्हणजे पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे की 3.14. ओके, पण याची व्हॅल्यू अप टू 50 डेसिमल म्हणजे खूप मोठी व्हॅल्यू आहे, पण 4 डेसिमलपर्यंतची व्हॅल्यू आर्यभट्ट यांनी फाइंड आउट केलेली होती. इन द स्टडी ऑफ ॲस्ट्रॉनॉमी ही यूज्ड ट्रिग्नोमेट्री अँड द साइन रेशो ऑफ अन अँगल फॉर द फर्स्ट टाइम. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय की जे ग्रह तारे वगैरे असतात त्यांचा स्टडी करण्यासाठी, ओके, अंतराळाचा स्टडी करण्यासाठी त्यांनी प्रथम ट्रिग्नोमेट्रीचा वापर केलेला होता. त्या ठिकाणी त्यांनी साइन रेशोज वगैरे वापरलेले होते पहिल्यांदा. कंपेअरिंग विथ द मॅथमॅटिक्स इन द रेस्ट ऑफ द वर्ल्ड ॲट दॅट टाइम his work was great and was studied all over India and was carried to Europe through Middle East. ओके, म्हणजे त्या काळामध्ये मॅथमॅटिक्स जे होतं तर त्याच्यामध्ये यांचं काम खूप महत्त्वाचं आहे. ओके, आणि त्यांनी पूर्ण इंडियाभर स्टडी केलेला होता आणि त्यांनी तो स्टडी कॅरी केला होता युरोपमध्ये, मिडल ईस्टमध्ये वगैरे. मोस्ट ऑब्झर्वर्स ॲट दॅट टाइम बिलीव्ह दॅट दी अर्थ इज इमुवेबल अँड द सन, द मून अँड स्टार्स मूव अराउंड दी अर्थ. आधी तुम्हाला माहिती आहे की आधी हे माहिती नव्हतं की पृथ्वी फिरते किंवा अर्थ फिरतं, हे माहिती नव्हतं. आधी काय माहिती होतं की पृथ्वी कॉन्स्टंट आहे पण त्याच्याभोवती सन फिरतं, त्याच्याभोवती स्टार्स फिरतात. बट ॲक्च्युअलमध्ये काय आहे की सन कॉन्स्टंट आहे पण पृथ्वी फिरत असते. ओके, सो बट Aryabhatta noted that when we travel in a boat on the river, objects like trees, houses on the bank appear to move in the opposite direction. Similarly, he said the sun, moon and the stars are observed by people on the earth to be moving in the opposite direction, while in reality the earth moves. म्हणजे त्यांनी एक लॉजिक लावलं होतं की ज्याप्रमाणे आपण एखाद्या रिव्हरवरती किंवा एखाद्या बोटमधून ट्रॅव्हल करत असतो तर तेव्हा आपण जर आजूबाजूचे जर ऑब्जेक्ट्स पाहिले, तुम्ही कधी ट्रॅव्हल केलं असेल बोटमधून वगैरे, तर आजूबाजूचे जर ऑब्जेक्ट्स पाहिले तर तुम्हाला ट्रीज वगैरे किंवा हाऊसेस किंवा जे पण त्या नदीकिनारी असणाऱ्या गोष्टी आहेत, त्या नदीच्या बँकवरती असणाऱ्या गोष्टी आहेत, त्या तुम्हाला अपोजिट डायरेक्शनला जाताना दिसतात. मग त्याच पद्धतीने आपण पृथ्वीवरती राहतो तर पृथ्वीवरच्या लोकांना पण असं वाटतं की सन किंवा मून किंवा स्टार्स पृथ्वीभोवती फिरत आहेत, पण ॲक्च्युअल काय आहे की पृथ्वी सनभोवती फिरते. ओके, आणि मून पृथ्वीभोवती फिरतो. सो अशा पद्धतीने आर्यभट्ट यांनी खुलासा केला होता. ऑन 19 एप्रिल 1975 इंडिया सेंट दी फर्स्ट सॅटेलाइट इन दी स्पेस अँड इट वॉज नेम्ड आर्यभट्ट. तुम्ही हे पण स्टडी केलं आहे हिस्ट्रीमध्ये. ओके, सो टू कमेमोरेट द ग्रेट मॅथमॅटिशियन ऑफ इंडियामधले हे जे सगळ्यात महान असे गणितज्ञ होते यांना आदरांजली देण्यासाठी, यांचा गौरव करण्यासाठी आपण 19 एप्रिल 1975 जे इंडियाने फर्स्ट सॅटेलाइट सोडलेलं होतं स्पेसमध्ये, त्याचं नाव पण आर्यभट्ट ठेवण्यात आलेलं होतं. तर अशा पद्धतीने हे होता पेज नंबर 126 वरचं एक्सप्लेनेशन.
पेज नंबर 127वरती जो चार्ट आहे तो आपण आत्ताच पाहिलेला आहे, सो रिपीट नको करायला. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, कारण हा व्हिडिओ ऑलमोस्ट खूप मोठा झाला आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आता आपण जे काही या ठिकाणी रेशोज पाहिले तर ते नेमके कुठून आले, कसे आले, ते सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की व्हिडिओ आवडला तर आपण काय करतो, लाईक करतो. त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला पण दाबा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.